नमस्कार. चला आज आपण पाहूया माणसाचे नसीब कधी लिहिले जाते. भगवान श्रीकृष्णांचे कर्म सिद्धांत आणि स्वधर्म म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो, श्रीकृष्णाने भगवद्गीतेत आणि महाभारतातील विविध प्रसंगात नशिबाबद्दल म्हणजे प्रारब्धाबद्दल अत्यंत सखोल मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या मते माणसाचे नसीब हे कोणत्याही आकस्मिक घटनेने नाही तर कर्म आणि संस्कार यांच्या संयोगातून ठरते. श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार नशिबाचे मुख्य पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. संचित आणि प्रारब्ध कर्म. श्रीकृष्ण सांगतात की माणसाचे नशीब हे त्यांच्या मागील जन्मातील कर्माचा लेखाजोखा असतो. जेव्हा एखादा जीव नवीन जन्म घेतो तेव्हा त्याच्या मागील अनेक जन्मांच्या कर्मांपैकी काही भाग या जन्मात भोगावा लागतो, ज्याला प्रारब्ध म्हणजेच डेस्टिनी म्हणतात. म्हणूनच जन्माच्या वेळीच त्या व्यक्तीचे आरोग्य, कुळ आणि प्राथमिक सुखदुःख निश्चित झालेले असते. 2. नशीब म्हणजे केलेल्या कर्माचे फळ. गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचनम. याचा अर्थ असा की तुमचे नशीब हे आज तुम्ही करत असलेल्या कर्मांनी बदलू शकते. आजचे कर्म हे उद्याचे नशीब बनते. त्यामुळे नशीब हे ईश्वराने लिहिलेले एखादे कोरे पान नसून तुमच्याच कर्माची सावली आहे. 3. गर्भावासातील 5 गोष्टी. असे मानले जाते की जेव्हा बाळ आईच्या गर्भात असते तेव्हाच त्याच्या आयुष्यातील 5 महत्त्वाच्या गोष्टी निश्चित होतात. आयुष्य, तो किती काळ जगणार. कर्म, तो आयुष्यात कोणती महत्त्वाची कामे करणार. वित्त, त्याची आर्थिक स्थिती कशी असेल. विद्या, तो किती ज्ञान संपादन करणार. निधन, त्याचा मृत्यू कधी आणि कसा होणार. नशीब आणि पुरुषार्थ म्हणजेच प्रयत्न. श्रीकृष्णाने नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा पुरुषार्थाला म्हणजेच कष्टाला जास्त महत्त्व दिले आहे. ते अर्जुनाला सांगतात की जरी काही गोष्टी नशिबात असल्या तरी त्या पूर्ण करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी माणसाला कर्म करावेच लागते. माणूस स्वतःच्या नशिबाचा निर्माता आहे. जर नशीब सर्व काही असतं तर अर्जुनाला युद्ध करण्याची गरजच भासली नसती. महत्त्वाची टीप. श्रीकृष्ण सांगतात की नशिबामुळे मिळालेली परिस्थिती आपण बदलू शकत नाही, पण त्या परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद म्हणजे रिस्पॉन्स देतो हे आपल्या हातात आहे. हा प्रतिसादच आपले पुढचे नशीब ठरवतो. चला आता आपण श्रीकृष्णाच्या कर्मसिद्धांताबद्दल अधिक सविस्तर जाणून घेऊ. श्रीकृष्णांचा कर्मसिद्धांत हा जगातील सर्वात तर्कशुद्ध आणि न्यायपूर्ण सिद्धांतापैकी एक मानला जातो. भगवद्गीतेमध्ये त्यांनी कर्माचे स्वरूप, त्याचे परिणाम आणि त्यातून मिळणारी मुक्ती यावर सखोल मार्गदर्शन केले आहे. या सिद्धांताचे महत्त्वाचे पैलू खालीलप्रमाणे आहेत. 1. कर्माचे 3 प्रकार.
श्रीकृष्णाने कर्माचे वर्गीकरण 3 मुख्य भागात केले आहे, ज्यामुळे माणसाचे वर्तमान आणि भविष्य ठरते. संचित कर्म, ॲक्युम्युलेटेड कर्म, ही तुमच्या अनेक जन्मांच्या कर्माची बँक आहे. तुम्ही आजवर जे काही चांगले वाईट केले आहे त्यांचा साठा म्हणजेच संचित कर्म. प्रारब्ध कर्म, डेस्टिनी. संचित कर्मातील जो भाग तुम्हाला या जन्मात भोगण्यासाठी दिला जातो त्याला प्रारब्ध म्हणतात. यालाच लोक नशीब म्हणतात, जे बदलता येत नाही. उदाहरणार्थ तुमचे आई वडील, जन्मस्थान, शारीरिक ठेवण, क्रियामन कर्म, प्रेझेंट ॲक्शन हे सर्वात महत्त्वाचे आहे. सध्या तुम्ही जे कर्म करत आहात ते तुमच्या हातात आहे. या कर्माद्वारे तुम्ही तुमच्या भविष्यातील नशीब लिहू शकता. 2. फळाची अपेक्षा न ठेवणे, निष्काम कर्म. श्रीकृष्णाचा सर्वात प्रसिद्ध उपदेश म्हणजे फळाची अपेक्षा करू नकोस. याचा अर्थ असा नाही की तुम्ही ध्येय ठेवू नये. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपण फळाची चिंता करतो तेव्हा आपला ताण वाढतो आणि कामावरचे लक्ष विचलित होते. जर फळ मनासारखे मिळाले नाही तर माणूस दुःखी होतो. म्हणून केवळ आपले सर्वोत्तम योगदान देणे हेच आपल्या हातात आहे. निकाल म्हणजे रिझल्ट हा अनेक बाह्य घटकावर अवलंबून असतो. 3. कर्ता असण्याचा अहंकार सोडणे. माणसाला वाटते की मी हे केले, माझ्यामुळे हे झाले. श्रीकृष्ण सांगतात की निसर्गाच्या नियमानुसार सर्व काही घडत असते. जेव्हा माणूस मी करता आहे हा अहंकार सोडतो तेव्हा तो कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. यालाच अकर्म असेही म्हणतात. 4. कर्माचे फळ अटळ आहे. श्रीकृष्णांच्या मते निसर्गाचा नियम असा आहे की केलेले कोणतेही कर्म वाया जात नाही. ज्याप्रमाणे हजारो गायींच्या कळपात वासरू आपल्या आईला शोधून काढते, त्याचप्रमाणे कर्म देखील आपल्या कर्त्याला म्हणजे करणाऱ्याला शोधून काढते. म्हणजेच चांगले कर्म केल्यास उशिरा का होईना त्याचे चांगले फळ मिळतेच आणि वाईट कर्माची फळे भोगावीच लागतात. 5. कर्मयोग, कामातच देव शोधणे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की संन्यास घेऊन जंगलात जाण्याची गरज नाही. आपले विहित कर्तव्य म्हणजेच स्वधर्म पूर्ण निष्ठेने पार पाडणे हाच खरा कर्मयोग आहे. मग ते युद्ध असो किंवा तुमचे दैनंदिन काम. थोडक्यात सांगायचे तर नशीब ही तुमच्या भूतकाळातील कर्माची बेरीज आहे, पण तुमचे भविष्य हे तुमच्या आजच्या कर्मावर अवलंबून आहे. श्रीकृष्ण आपल्याला हतबल व्हायला नाही तर कर्मवीर व्हायला शिकवतात. स्वधर्म म्हणजेच आपले कर्तव्य काय आहे ते कसे ओळखावे. श्रीकृष्णाने भगवद्गीतेत स्वधर्म या संकल्पनेवर खूप भर दिला आहे. स्वधर्म म्हणजे केवळ धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, तर तुमच्या आत्म्याचा स्वभाव आणि तुमची या जगाप्रती असलेली कर्तव्ये. श्रीकृष्ण म्हणतात, श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मोत्सनुष्ठितात. दुसऱ्याचा धर्म
कितीही चांगला असला तरी त्यापेक्षा आपला स्वतःचा स्वधर्म पाळणे, मग तो कितीही कठीण किंवा सदोष वाटला तरी श्रेयस्कर आहे. आपला स्वधर्म कसा ओळखावा यासाठी श्रीकृष्णाने सांगितलेली काही महत्त्वाची सूत्रे खालीलप्रमाणे आहेत. 1. स्वभावाचे निरीक्षण करा. स्वभाव. प्रत्येक माणसाची प्रवृत्ती वेगळी असते. तुमच्यात कोणते गुण जास्त आहेत यावरून तुमचा स्वधर्म ठरतो. सत्वगुण. जर तुम्हाला ज्ञान मिळवण्यात, शांततेत आणि सत्यात रस असेल तर शिकवणे किंवा मार्गदर्शन करणे हा तुमचा स्वधर्म असू शकतो. रजगुण. जर तुम्ही उत्साही, महत्त्वाकांक्षी आणि धाडसी असाल तर नेतृत्व करणे किंवा रक्षण करणे हा तुमचा स्वधर्म असू शकतो. तमोगुण. जर तुम्हाला शारीरिक श्रमात किंवा सेवा करण्यात रस असेल तर सेवा हा तुमचा स्वधर्म असू शकतो. 2. आपली सामाजिक भूमिका म्हणजे आपले कर्तव्य. एकाच वेळी माणूस अनेक भूमिका निभावत असतो. त्या भूमिकानुसार त्याचे कर्तव्य बदलत असते. एक मुलगी म्हणून आईवडिलांची सेवा, एक नागरिक म्हणून समाजाप्रती जबाबदारी, एक व्यावसायिक म्हणून प्रामाणिकपणे काम करणे. या प्रत्येक भूमिकेत जे सर्वात योग्य कर्म आहे तोच तुमचा त्या वेळेचा स्वधर्म असतो. 3. भीती आणि आसक्तीचा त्याग. आपला स्वधर्म ओळखताना अनेकदा भीती म्हणजे काय होईल काय नाही किंवा आसक्ती मला काय मिळेल आड येते. अर्जुनाला युद्धाच्या वेळी मोह झाला होता की समोर आपले नातेवाईक आहेत. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आठवण करून दिली की या क्षणी तू नातेवाईक नाहीस तर एक योद्धा आहेस आणि अन्यायाविरुद्ध लढणे हाच तुझा स्वधर्म आहे. 4. योग्य वेळी योग्य निर्णय म्हणजेच विवेक. स्वधर्म हा काळानुसार बदलू शकतो. संकटाच्या वेळी कुटुंबाचे रक्षण करणे हा धर्म आहे, तर शांततेच्या काळात प्रगती करणे हा धर्म आहे. श्रीकृष्णाने सांगितलेला विवेक आपल्याला आपले कर्तव्य ओळखायला मदत करतो. 5. निस्वार्थ भाव. जर एखादे काम करताना तुमच्या मनात लोक काय म्हणतील किंवा माझा यात काय फायदा यापेक्षा हे काम करणे योग्य आहे का हा विचार येत असेल तर समजून जा की ते तुमचे कर्तव्य आहे. स्वधर्म ओळखण्यासाठी स्वतःला हे 3 प्रश्न विचारा. माझी नैसर्गिक आवड किंवा कौशल्य म्हणजे स्किल कशात आहे? सध्याच्या परिस्थितीत माझ्याकडून सर्वात जास्त गरज कशाची आहे? ते काम करताना माझ्या मनाला शांती आणि समाधान मिळेल का? निष्कर्ष. स्वधर्म म्हणजे केवळ नोकरी किंवा व्यवसाय नाही. जर ज्या कामामुळे तुमच्या आत्म्याची प्रगती होते आणि समाजाचे कल्याण होते तेच तुमचे खरे कर्तव्य आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून कळवा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहून पाठवा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळीला शेअर करा. चॅनलवर
नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.